रामकृष्ण हरी. आता माझ्या सोबत हे आबासाहेब गायकवाड आहेत, पण त्यांचे जे कामाची प्रक्रिया आहे त्या कामाच्या प्रक्रियेतला हा बघा महत्वाचा मुद्दा. हे ऐवज घेऊन चालल्यात, तर हे काय नेमकं आहे दस्तऐवज? हा, जनहित याचिका ज्याला म्हणतात. जनहित याचिका ही दाखल करायची. जनहित याचिका एक याचिका एक पान चाललं असतं की जनहित याचिका दाखल करायला एखादा पान चाललं असतं. एक पानावर जनहित याचिका चालली असते तर भारत हा अमेरिकेपेक्षा पुढे असतो. पण इथं कागद लागतात ना. कागद नाही, कागद लागतात. आणि हे काय आहे? ॲडव्होकेट हायकोर्ट आणि दर्या बिल्डिंग फ्लोर फाउंटन अशा प्रकारचा हा दस्तऐवज मला वाटते बघा. एवढ्या प्रकार का हे ह्याला हात लागलाय माझा, आणि हे ऐवज घेऊन ते वकिलाकडे जाणार आहेत आणि पुढच्या कामाची बांधणी करणार आहेत. आमच्या गायकवाड माऊलींच्या संपूर्ण कार्याला शुभेच्छा आहेत. माझा पांडुरंगाचा मी भक्त आहे, माऊली भक्त आहे, विठ्ठल भक्त आहे. त्यामुळं मी त्यांना शुभेच्छा देतो की तुमच्या नियोजनातलं जे काही कार्य आहे, तुमच्या दृष्टिक्षेपातला जो काही विचार आहे, दृष्टिक्षेपात असणारे जे काही तुमचं प्लॅनिंग आहे, त्या प्लॅनिंगला भगवंत यश देऊ. पण यालाच म्हणतात तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातली या भय नरकाला. सत्य कर्माला नेहमी भगवंताचं सहाय्य असतं. तुमच्या हातून जर चांगलं कार्य घडतं तिथं भगवंत असणारच, कारण मागे पुढे उभा राही सांभाळित आली आघात निवाराया. तर माझ्याकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आहे, पांडुरंगाचे आशीर्वाद आहे. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. त्या पद्धतीने आजचा हा योग आहे. खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी.